इंडिया आघाडीची सत्ता आल्यास आम्ही घेतलेले निर्णय आणि आमच्या योजना काँग्रेस काढून घेणार या प्रधानमंत्री मोदी यांनी केलेल्या आरोपावर नाना पटोले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। भाजपाची कोणती योजना नाही, मोफत अन्नधान्य देणार ही आमची योजना आहे। उलट आम्ही या योजनेत गोरगरिबांना खायचं तेल, साखर, डाळ देऊन योजना वाढवणार आहोत, तर बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देखील देणार आहोत। सत्ता आल्यावर राम मंदिराचे आम्ही शुद्धीकरण करणार असून सनातन धर्मातील शंकराचार्यांचा या विधीला विरोध होता आणि हिंदू धर्मातील जे चारही शंकराचार्य आहेत त्यांच्या हातून राम मंदिराचे शुद्धीकरण केले जाईल आणि त्या ठिकाणी राम दरबार स्थापन केलं जाईल। तर राम मंदिर उभारण्यात नरेंद्र मोदी यांनी अधर्माच्या मार्गाने काम केलं आहे, आम्ही ते सुधारून धर्माच्या मार्गाने करू असं जोरदार प्रत्युत्तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलं आहे। धुळे लोकसभेच्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या प्रचारासाठी नाना पटोले धुळ्यात आलेत। यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मोदींच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले। शरद पवार यांनी प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या केलेल्या भाकितावर बोलताना नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे। अनेक प्रादेशिक पक्ष भाजपाला वैतागले आहेत आणि त्यामुळे त्यांना काँग्रेस हा पर्याय वाटत असून त्यामुळेच शरद पवार यांनी हे भाकीत व्यक्त केलं असावं असं मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलं आहे। त्यांनी काँग्रेस पक्ष श्रेष्ठींचा सन्मान करावा असं देखील मत पटोले यांनी व्यक्त केलं आहे। पण तिथं मी काल पण नंदुरबार लोकसभेमध्ये बोलतो, म्हणजे आपल्या याच नंदुरबार लोकसभेत सांगितलं की नरेंद्र मोदींनी परवा आपल्या कालच नगरमध्ये भाषण केलं। त्यांनी म्हटलं की काँग्रेस मी आणलेल्या योजना आणि राम मंदिर सगळं काढून घेतलं असं त्यांचं वाक्य आहे। तर आम्ही त्यांच्या योजना कोणत्या, ते गहू तांदूळ देतात ते तर आमचीच योजना आहे, यांची काही योजना आहे ते, पण आम्ही प्लॅस्टिकचा तांदूळ देणार नाही, लोकांना प्रामाणिकपणे तांदूळ देणार, त्याला साखर पण देणार, त्याला खायचं तेल पण देणार, डाळ पण देणार, आम्ही योजना वाढवणार, आम्ही तरुणांच्या हाताला काम देतोय ते पण आम्ही सांगितलं। पण राम मंदिराचं आम्ही शुद्धीकरण करू, राम मंदिराचं आम्ही शुद्धीकरण करू, कारण की आमचे सनातन धर्माचे जे शंकराचार्य चार आहेत त्यांनी या विधीला त्यांचा विरोध होता आणि आमचे धार्मिक जे हिंदू धर्माचे जे आमचे जे श्रेष्ठ आहेत ते चारही शंकराचार्य, त्या शंकराचार्यांच्या माध्यमातून त्याचं शुद्धीकरण केलं जाईल आणि त्या ठिकाणी राम दरबार उपस्थित केला जाईल। कारण की आता भगवान श्रीरामाचा दरबार नाही आहे तिथं, छोट्या रूपामध्ये त्यांनी मांडलेलं आहे, पण ती जी ओरिजिनल मूर्ती जी आहे रामलल्लाची ती बाजूला चालली नवीन आणली, तर त्याच्यामुळे आम्ही रामलल्लांचा दरबार पण सजवू त्या ठिकाणी आणि शंकराचार्यांच्या हाताने ते आमचे या धर्माचे जे प्रमुख आहेत त्यांच्या हाताने त्याचं शुद्धीकरण करू, कारण त्यांचंच म्हणणं आहे की आम्हाला ही विधी आमच्या धर्मासाठी योग्य नाही, ज्याच्या आई मरण पावली त्यांनी मुंडन केलं नाही हे त्यांचं म्हणणं आहे, माझं नाही आहे। आणि त्याच्यामुळे या पद्धतीचं जे काही तिथं झालेल्या घटना आहे त्या घटनेचं शंकराचार्यांच्या माध्यमातून एक शुद्धीकरण केलं जाईल, थोडं आम्ही सांगतो त्याला सुधार तर करू, सुधार केलंच पाहिजे, पण ते धर्माच्या आधारावर केलं पाहिजे, अधर्माच्या नाही। नरेंद्र मोदींनी अधर्माच्या आधारावर केलेलं काम। राहुल गांधीजी आता पुण्याला येऊन गेले म्हणतात, त्यावेळेसच मला ते सांगत होते की देशभरामध्ये या भाजपच्या तानाशा प्रवृत्तीचा परिणाम जाणवत आहे आणि प्रादेशिक पक्षांनी निर्णय केला की काँग्रेसच हा देशासाठी आणि देशाच्या संविधानिक व्यवस्थेसाठी पर्याय आहे। त्यामुळे अनेक पक्ष आपल्याकडे गट टाकायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्याच आधारावर पवार साहेबांनी ते वक्तव्य केलं असेल। जनजागर मराठीसाठी नागिन मोरे, धुळे।